नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण 7वी स्कॉलरशिप नवीन सिलेबस नुसार चलन या धड्यामधील स्वाध्याय 11.2 पाहत आहोत। चॅनलला नवीन असाल तर यामागील सर्व स्वाध्याय पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहे। ओके, चला पहिला प्रश्न समजून घेऊया काय तर। एका मोटारीचा ताशी वेग आपल्याला 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी 6 तास लागतात। त्याच वाहनाने त्याच गावाला 4 तासात पोहोचण्यासाठी वेग किती असावा? खूप सोपा प्रश्न आहे। पहा, एका तासात 50 किलोमीटर जाते। एका तासात किती जाते? 50 किलोमीटर त्यानंतर 6 तासात जाते। ओके, म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाला। तर आता 6 तासात जाते, याचा अर्थ 50 गुणिले 6 केलं तर एकूण 300 किलोमीटर प्रवास आहे आणि तो 4 तासात कंप्लीट करायचा आहे। म्हणजे आपण याला असं करू शकतो, अंतर भागिले वेळ बरोबर या ठिकाणी वेग येईल। तर अंतर आहे 300 किलोमीटर, जायचे 4 तासात, त्यांची जर काटाकाटी केली तर 75 हे उत्तर येईल आपलं, ताशी 75 किलोमीटर प्रति तास। आणि पहा, याच ठिकाणी आपण असंही करू शकतो, 50 किलोमीटर वेगाने जाते, 6 तास लागतात, म्हणजेच 50 गुणिले 6 बरोबर 4 तासासाठी किती वेळ लागेल? 4 गुणाकारातले भागाकारात x बरोबर 50 गुणिले 6 भागिले 4, असं करू, बे 2 4, बे 3 6, बे 1 बे 2 4, बे 5 10, 25 3 75। या पद्धतीने करा किंवा या पद्धतीने करा, उत्तर 75 किलोमीटर प्रति तास असंच या ठिकाणी येते। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 2 पहा, आता 2 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेल्या सारणी x आणि y च्या किमतीवरून त्यांच्या चलनाचा प्रकार ओळखायचा आहे व a आणि b च्या जागी येणाऱ्या संख्या आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे। तर पहा, आता हे चलनाचा कुठला प्रकार आहे? तर समचलनामध्ये अगोदर आपण म्हणजे यांची 6/16 बरोबर या ठिकाणी याच्या जर बरोबर आपण दिलेलं कुठलं पद आहे हे एक घेऊया, 18/48। तर लक्षात घ्या, आता 3 दोन्ही 6 होईल, किंवा बे 3 6 करा आणि बे 8 16 करा, 3/8 आलं। याचाही 6 3 18, 6 8 48। बघा, 3/8 3/8 हे जे प्रमाण आहे हे समान येईल। याचा अर्थ आपल्याला ए ची किंमत जर काढायची असेल तर हे समप्रमाण आहे। व्यस्त प्रमाण असेल तर या दोघांचा जेवढा गुणाकार आहे तेवढा या दोघांचा येत असतो, या दोघांचा येत असतो, या दोघांचा। ओके, आणि समप्रमाण म्हणजे यांचा जो या ठिकाणी आपण अतिसंक्षिप्त रूप केल्यानंतर जे उत्तर येते ते प्रत्येकाचं सेम असते। म्हणजे याचं 3/8 आलं तर याचंही 3/8, याचंही 3/8 असंच असणार। ओके, ते समप्रमाणाचं उदाहरण आहे। त्याला आपण सोडवायचं कसं? तर दिलेली किंमत ही आहे आपल्याला अगोदर 6/16, याच्या बरोबर ए ची किंमत काढायची म्हणल्या a/32 लिहूया। ओके, तर बघा, ए बरोबर काय होईल? 32 गुणिले 6 भागिले 16 होईल। इथपर्यंत लक्षात आलं? त्यानंतर याची करून घेऊया काटाकाटी, 16 1 16, 16 2 32, 6 2 12। म्हणजे ए ची किंमत किती आली आपली? 12। तर ऑप्शन मध्ये पहा, 1 मध्ये नाहीये, 2 मध्ये नाही, 3 मध्ये नाही, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये सुरुवातीला 12 आहे। ऑप्शन 4 आपलं हे उत्तर अगदी बरोबर येणार आहे। आता बी ची एकदा किंमत काढून दाखवतो। सुरुवातीला घेऊया आपण 6/16 बरोबर काय घेऊया? 15/b। तर बी बरोबर काय होईल? 15 गुणिले 16 आणि भागिले किती होईल? 6, बे 3 6 होईल आणि बे 8 16 होईल, 3 1 3 होईल, 3 5 15 होईल आणि 5 8 40। म्हणजे बी ची किंमत किती आली? 40 आहे का? इथे 40 आहे। ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। चला, प्रश्न क्रमांक 3 दिलाय,
एक्स व वाय व्यस्त चलनात आहेत. जेव्हा एक्स ची किंमत 24 दिली, वाय ची किंमत 6 असेल, एक्स ची किंमत 12 असेल तर वाय ची किंमत किती? तर पहा आता एक्स गुणिले वाय बरोबर एक्स गुणिले वाय, कारण इथं व्यस्त चलनात दिले. आता एक्स ची किंमत आपल्याला 24 दिलेली आणि दुसऱ्या इथं वाय ची किंमत 6 दिली. दुसऱ्या ठिकाणी एक्स ची किंमत आपल्याला 12 दिली, वाय ची काढायची. तर 12 गुणाकारातील इकडं भागाकारात जातील, म्हणजे वाय बरोबर 24 गुणिले 6 छेदात किती होईल? 12. 12 एक 12, 12 दोन्ही 24 होईल आणि 6 दोन्ही 12. म्हणजेच या वाय ची किंमत किती आलेली आपली? ऑप्शन क्रमांक 2. तर पहा खूप सोपे सोपे प्रश्न आहेत, फक्त थोडंसं लक्षात घ्या. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4 पहा, 9 किलोग्राम हापूस आंब्याची किंमत या ठिकाणी आपल्याला दिली 1440 आहे. तर 2.5 किलोग्राम आंब्याची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर आपण याला काय करू शकतो? तर याला आपण असंही सोडू शकतो, इथं किलोग्राम आणि इथं रुपये जर लिहिले तर 9 किलोग्रामची किंमत आहे 1440, तर 2.5 किलोग्रामची किंमत माहित नाही. क्रॉस गुणाकार जर केला तर 1440 गुणिले 2.5 आणि भागिले काय होईल? 9 होईल. बरोबर येणार आहे एक्स. ओके, चला 9 एक 9, 9 एक 9 होईल, 5 उरतील. त्यानंतर 9 सकी 54 होईल, शून्याला 0. 160 गुणिले 2.5 करायचे आपल्याला, म्हणजे 160 गुणिले 2.5. आता 0 दशांश चिन्ह नाही असं जर समजलं तर हे शून्याला 0 लिहून घेऊया. 25 सख या ठिकाणी 150 होईल, हातचे 15 येतील, 25 एक 25 आणि हे 15, 40 होईल. दशांश चिन्ह उजवीकडून 1 नंतर. तर पहा या ठिकाणी 2.5 किलोग्राम आंब्याची किंमत 400 रुपये या ठिकाणी आपली आलेली आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. हा खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्व गणिताची स्पष्टीकरण मिळत आहेत. पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सर्व स्कॉलरशिप इयत्ता 7वीचा सिलेबस याच चॅनलवर तुम्हाला प्रत्येक स्वाध्याय पाहायला मिळणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. तर पहा 5 नंबरचं गणित या ठिकाणी स्क्रीनवर दिसतंय. प्रत्येक बाटलीत या ठिकाणी 80 मिली एवढे औषध भरले आहे. प्रत्येक बाटलीमध्ये 80 मिली औषध आहे. असता सर्व औषध 125 बाटल्यामध्ये भरले आहे. म्हणजे जर आपल्याला एकूण औषध काढायचं असेल तर या ठिकाणी 80 गुणिले 125 करावं लागेल, म्हणजे एकूण औषध निघेल. भरले गेले. जर सर्व औषध 200 बाटल्यामध्ये प्रत्येकी समान आकारमानाने भरले गेले असता प्रत्येक बाटलीत किती मिली औषध भरेल? तर पहा या दोघांचा गुणाकार बरोबर आपल्याला हे 200 बाटल्यामध्ये भरायचे. किती मध्ये भरायचे? 200 बाटल्यामध्ये भरायचे. तर किती ml भरेल? तर x ml घेऊया. इकडे या ठिकाणी असं लिहूया, x बरोबर 80 गुणिले 125 भागिले 200. तर पहा कडीचा शून्य कट करा. ओके, इथं म्हणा 4 दोन्ही 8, इथं म्हणा 4 पंचे 20, 5 एक 5, 5 दोन्ही 10, उरले 2, 5 5 25 आणि 25 दोन्ही 50, म्हणजेच 50 ml प्रत्येक बाटलीमध्ये औषध आपल्याला या ठिकाणी भरता येईल. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 6 आहे. हरीने रोज किती 5 तास काम 8 दिवसात काम केले? हरीने दररोज किती तास काम केलं? हरीने दररोज 5 तास काम केले. किती दिवस केले? 8 दिवस. म्हणून गुणिले जर 8 दिवस केलं तर बरोबर 8 पंचे 40 तास. हरीचं काम किती झालं? 40 तास झालं. रामने रोज 4 तास काम याप्रमाणे 12 दिवस काम केलं. रामने काम किती केलंय? दररोज 4 तास आणि किती दिवस केलेत? 12 दिवस. तर 12 चोक 48 तास काम कोणाचं होणार आहे? रामचं होणार आहे. ओके, दोघांना मिळून 880 मजुरी मिळाली, तर रामला किती मजुरी मिळाली? तर पहा दोघांनाही मिळून किती मजुरी मिळाली आपल्याला? तर 840. तर यांचं काय करायचं या ठिकाणी? गुणोत्तर काढूया. 40/48, 4 8 45, 8 सक 48, म्हणजे यांचं गुणोत्तर आलं 5 जसे 6. तर हे 5 जे असणार आहे हरी असणार आहे आणि हा 6 म्हणजेच राम असणार आहे. यांची जर समानपट करून गेली, समानपट x जर घेतली तर 5x अधिक 6x
बरोबर किती पैसे आहेत 880. 11x बरोबर 880 आणि x बरोबर 880 भागिले 11. 11 अटी या ठिकाणी 88, शून्याला 0. समज आपण x ची व्हॅल्यू आली आपली 80. आपल्याला विचारलंय कोणाचं, तर रामला किती मजुरी मिळाली, तर राम काय असणार आहे 6x असणार आहे. म्हणून रामला 6x म्हणजेच 6 गुणिले 80, 8 सक 48, शून्याला 0. रामला मजुरी मिळालेली आहे 480 रुपये. किती मिळाली आहे 480 रुपये. तर हाच प्रश्न आणि तुम्ही सांगायचं हरीला किती मजुरी मिळाली, हरीला किती मजुरी मिळाली याचं उत्तर कमेंट मध्ये तुम्ही मला या ठिकाणी पाठवायचं. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 7. पी क्यू आर एस या चारही संख्या प्रमाणात आहेत, तर पुढीलपैकी सत्य विधान आपल्याला ओळखायचे. तर पहा, या जर संख्या प्रमाणात असतील कुठल्या पी क्यू आर आणि एस, तर याला आपण असं लिहू शकतो पी छेद क्यू बरोबर आर छेद एस. किंवा या जर चार संख्या प्रमाणात असतील त्या कडीच्यांचा दोघांचा गुणाकार, या दोघांचा जो गुणाकार असतो तो असतो या दोघांच्या गुणाकारा एवढा. म्हणजेच आपल्याला पी एस बरोबर क्यू आर असं देखील या ठिकाणी लिहिता येते. तर पाहूया आपण पी क्यू आर एस असं आहे का, तर या ठिकाणी पी क्यू आर एस नाहीये. पहा इथं आहे एस पी आणि क्यू आर, म्हणजे हे पी एस जे आहे त्याला एस पी आपण लिहू शकतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. लक्षात ठेवायचं चार संख्या प्रमाणात असतील तर शेवटच्या दोघांचा जो गुणाकार असतो तेवढाच या जे मधले दोघं असतात त्यांचा असतो. चला प्रश्न क्रमांक 8 पाहूया. पहा, वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला ए आहे आणि वर्तुळाची त्रिज्या आर आहे. तर ए आणि आर यामधला संबंध चलनाचे चिन्ह वापरून आपल्याला लिहायचं आहे. तर लक्षात घ्या, इथं आता समजा हा वर्तुळ आहे, या ठिकाणी ही त्रिज्या आहे आर. आता वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र सर्वांनाच माहिती आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे पाय आर चा स्क्वेअर, बरोबर आहे. तर आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काय दिले ए दिले, बरोबर. त्रिज्या काय दिलेली आर दिलेली म्हणजे पाय आणि ठिकाणी आर स्क्वेअर. आता हे जे पाय आहे हे पाय लक्षात घ्या, पाय आणि हे बरोबरच या ठिकाणी चिन्ह काढलं काय होईल ए समचलन आर स्क्वेअर हे असणार आहे कसं समचलन. तर लक्षात घ्या, आता हे जे आहे त्याला आपण असं लिहू शकतो ए बरोबर के आर स्क्वेअर. के म्हणजे काय असतो कॉन्स्टंट असतो, या इतक्याच्या बदल हा पाय आलेला इथं, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर याचं अगदी बरोबर असणार आहे, ए समचलनात आर स्क्वेअर. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 9 आहे. एका नळाने 5000 लिटर धारकतेचा एक हौद 8 तासात भरतो. किती तासात भरतो 8 तासात. उज्ज्वलने दुर्लक्ष केल्याने नळ 9 तास 36 मिनिटे सुरू राहिला तर किती पाणी वाया गेले असा प्रश्न विचारलाय. नळ 8 तास जर सुरू ठेवला तर 5000 लिटर त्या हौदाची क्षमता आहे. पण नळ किती राहिला 9 तास 36 मिनिटं, म्हणजे एक्स्ट्रा किती वेळ चालू राहिला तो. तर पहा, नळ 8 तासात भरतो, चालला 9 तास 36 मिनिटं, म्हणजे जास्तीचा वेळ किती झाला, जास्तीचा वेळ तो झाला 1 तास 36 मिनिटे. ओके, इतका वेळ जास्त झाला. तर आपण काय करूया, सर्व मिनिटामध्ये जर केलं तर एका तासामध्ये किती मिनिटं येतात 60 अधिक हे 36, म्हणजे होतील 96 मिनिटं एक्स्ट्रा तो नळ चालला, जास्त वेळ चालला. किती मिनिटं 96. आता 8 तास चाललाय. ओके, मग 8 तास बरोबर 8 गुणिले 60 जर केलं तर 8 सक 48 म्हणजे 480 मिनिट होतात. ओके, आता पहा
खूप सोपं गणित आहे, फक्त तुम्ही नीट लक्ष द्या. इथं आपल्याला काय लिहायचं, इथं फक्त लिहायचं मिनिट. काय लिहायचं? मिनिट. मिनिट लिहिलं, मिनिट, आणि इथं लिहायचं लिटर. आता पहा, 8 तासात 5000 लिटर धारक तिचा भरतो, म्हणजेच किती मिनिटात? 480 मिनिटात 5000 लिटर. तर आपल्याला काढायचंय किती? 96 मिनिटात x लिटर. इथपर्यंत लक्षात आलं? तो आज गुणाकार केला तर x बरोबर काय येईल? 96 गुणिले 500 आणि भागिले काय येईल? 480. 00 कडीचा कट करा. ओके, 12 चौक होईल 48, 12 8 96 होईल, 4 1 4 होईल, 4 2 8 होईल, आणि 50 दोन्ही एक मिनिट, हे 5000 लिटर आहे. 1 0 राहिलाय आपला. तर पण किती शून्य आहे तिथे? 1 2 आणि 5 दोन्ही 10, 10 आणि त्याच्यावर किती शून्य? 2 शून्य. म्हणजेच 96 मिनिटात किती लिटर पाणी वाया गेलं आपलं? तर 1000 लिटर पाणी या ठिकाणी वाया गेलेलं आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. समजलं? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 पाहण्याच्या अगोदर पहा, जर कुणी तुमच्या ओळखीचे नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे. यामध्ये नवोदयचे रेकॉर्डेड बॅच, फ्री टेस्ट, भरपूर प्रमाणात या ठिकाणी नवोदयच्या सराव पेपर देखील उपलब्ध आहेत. आणि जर तुम्हाला NMMS याची जर तयारी करायची असेल तर सर्व NMS चा सिलेबस तुम्हाला याच चॅनलवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे. परंतु जर टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर तुम्हाला नवोदय मिशन हे ॲप डाउनलोड करायचे. यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळतील. ओके, वेळ न घालवता शेवटचा प्रश्न पाहूया. पुढील सारणीवरून सत्य विधान कोणते ओळखायचे? तर x आणि y. पाहता, या दोघांचा जर गुणाकार सेम असेल या सर्वांचा, तर हे कोणतं चलन असते? व्यस्त चलन. तर पहा आता 0.01 गुणिले 0.5. तर पहा, दशांश चिन्ह नाही असं जर गुणाकार केला तर 5 1 5 आणि उजवीकडून 1 2 3 नंतर दशांश चिन्ह 1 2 3 दशांश चिन्ह. ओके, तर याचा करून बघूया. 0.02 गुणिले 0.25. तर पहा, दशांश चिन्ह नाही असं जर गुणाकार केला तर 25 दोन्ही किती झाले? 50. आता दशांश चिन्ह द्यायचे उजवीकडून 1 2 3 4 नंतर 1 2 3 4 नंतर. तर पहा, हे दोन्ही गुणाकार कसे येतं? सेमच आहेत. हा कडीचा 0 नाही लिहिला तरी चालतो. म्हणजेच हे कशाचं उदाहरण असणार आहे? तर हे असणार आहे x व्यस्त चलन y. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर अगदी बरोबर आहे. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, शेअर करायचा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.